शेतकऱ्यांची चिंता मिटली. 2025 या वर्षामध्ये पूर्णपणे 2025 या वर्षामध्ये पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची आता थेट 2026 मधील पहिल्याच आठवड्यामध्ये पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी 2025 या वर्षामध्ये खूप पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची वाट बघितली, पण आता त्या ठिकाणी 2025 या वर्षी त्यांची प्रतीक्षा संपली नसून आता थेट 2026 या नवीन वर्षामध्ये देखील त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. तर चला व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सरकारच्या माध्यमातून आलेली महत्त्वाची अपडेट. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पीक विमा योजनेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता त्यांना मोठा दिलासा देखील मिळणार, कारण की आता पीक विमा योजनेचा हा दुसरा टप्पा या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासूनच वाटप देखील करण्यात येणार आहे. जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण पीक विमा योजनेचा जो दुसरा टप्पा होता, दुसऱ्या टप्प्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील टाकण्यात आलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. 11च्या नंतर डीबीटीच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जो पण उर्वरित बाकी होता तो पूर्णपणे पीक विमा टाकण्यात येणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला असून पूर्णपणे बातमी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती महत्त्वाची बातमी जाणून घेऊ. सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम या ठिकाणी आलेले आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार, दुसरा टप्पा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पहिलं मिळणार आहे, या पहिल्या आठवड्यामध्ये 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी उर्वरित जो टप्पा असणार आहे तो टप्पा मिळणार आहे, सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. आता या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा करण्यात आला असून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप देखील करण्यात येणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून ते 15 जिल्हे कोणते आहेत ते आपण बघू. आता या 15 जिल्ह्यातील शेतकरी खुश होणार असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे, कारण की आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ते 15 महत्त्वाचे जिल्हे कोणते असणार आहे. 15 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा 2025चा जो काय उर्वरित राहिलेला होता तो राहिलेला पीक विमा या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे बघू, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा देखील टाकण्यात येणार आहे. जो पण पीक विमा 2025चा बाकी होता तो पूर्णपणे बाकी पीक विमा शेतकऱ्यांना टाकण्यात येणार आहे. तर चला हे 15 जिल्हे खूप महत्त्वाचे असणार आहे, पण जर तुम्ही हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले नाही किंवा तुमचे हे 3 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण कधीही अडचण अडथळे निर्माण होणार नाही. हे 3 महत्त्वाचे कामे करणं तुम्हाला अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. जर तुमचे पण हे 3 कामे अधुरे असतील आणि तुम्ही पण या ठिकाणी या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुम्हाला फायदा होणार नाही, त्यामुळे हे 3 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्णपणे करणं आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 3 महत्त्वाचे कामे व ते 15 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ, ज्या 15 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेचा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. आज दुपारनंतर या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हळूहळू पीक विमा देखील टाकण्यात येणार आहे. आता जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचे पण हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण असतील तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार असून आता तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा जो पण उर्वरित बाकी होता 2025चा तो 2025चा तुम्हाला पण भेटून जाणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, फक्त तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला पाहिजे नसता तुम्हाला आणखीन 15 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं नाही किंवा आलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा 2 दिवसामध्ये मिळणार नसून तुम्हाला आणखीन 15 दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन हे 15 जिल्हे जाणून घ्या आणि या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो तेही नक्की बघा. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ती 15 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मांडतो आणि त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो तेही नक्की बघा. आणि ते 3 महत्त्वाचे कामे जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला ते लवकरात लवकर करणं महत्त्वाचे असणार आहे. जर तुमचे पण ते 3 कामे बाकी आहेत तर लवकर
लवकरात लवकर ते 3 महत्त्वाचे कामे बघून घेऊ. तर चला सर्वात प्रथम आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यात येणार आहे. तर चला तुमचा दादा वेळ न घेता आपण ते 15 जिल्हे जाणून घेऊ. आता त्या 15 जिल्ह्यातील सर्वात प्रथम जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि जालना जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण दिलासा मिळणार. तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता तुमच्या जिल्ह्यालासुद्धा 2025चा जो काय पीक विमा बाकी होता तो पूर्णपणे वितरित केला जाणार असून तुम्हाला पण दिलासा देखील मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली असून आता तुम्हाला देखील दिलासा मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा असणार आहे आपला दुसरा बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमचा जिल्हासुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा खुश होणार आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा खुश झाले. नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा आता खुश होणार आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले नाही. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पीक विमा जो काय उर्वरित बाकी होता 2025चा, जे शेतकरी नांदेड जिल्ह्यामध्ये राहून 2025च्या पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत होते तर आता त्यांची देखील प्रतीक्षा संपली असून आता त्यांना पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा खुश होणार. तर चला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आली मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा खुश होणार आहे. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहून पीक विमा योजनेची वाट बघत होता, प्रतीक्षा करत होता तर आता तुमची देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केंद्र सरकारने केलं असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण हे 3 महत्त्वाचे कामे करणं अत्यावश्यक आहे. जर तुमचे पण ते 3 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ते 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. आता संभाजीनगर जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले नाही, या यादीत आले नाही. आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळाला. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतर परभणी जिल्हा. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर हे 3 महत्त्वाचे कामे लवकरात लवकर पूर्ण करून टाका. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता दिलासा मिळणार. आता तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण हे 3 महत्त्वाचे कामे करणं अत्यावश्यक आहे. 2025चा पीक विमा कधी येणार असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली. तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले नाही. आता तुम्हाला देखील दिलासा या ठिकाणी मिळणार. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याच्या नंतरचा सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा आता खुश होणार, कारण की आता सोलापूर जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आले नाही. 2025चा पीक विमा जो काय राहिलेला होता तो सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे. फक्त तुमचे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण हवे. तर चला या व्हिडिओ च्या माध्यमातून सविस्तरपणे ते 3 महत्त्वाचे कामे बघू, जे हे तुम्हाला 3 महत्त्वाचे कामे पूर्णपणे करणं अत्यावश्यक या ठिकाणी ठरणार आहे. जर तुमचे पण हे 3 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ते 3 कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण या ठिकाणी येणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे हे 3 कामे अधुरे असतील तर त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून टाका. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 3 कामे बघू. आता या ठिकाणी पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे तुमची ई-KYC. ज्या शेतकऱ्यांची ई-KYC अधुरे आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. अडचण तुमची पूर्णपणे दूर होईल. जर तुम्हाला पैसे उशिरा येत असतील तर आधार अपडेट करणं. आता तुमचं पण आधार अपडेट नसेल तर आधार लवकरात लवकर अपडेट करून तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार तुमच्या खात्याशी लिंक करून ते अपडेट करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर चला समोरचं तिसरं महत्त्वाचं काम बघू, फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID बनवली नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण या ठिकाणी येणार नाही. जर तुमची फार्मर ID नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि हे 3 महत्त्वाचे कामे नक्की पूर्ण करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.